आज सगळ्यांना सुट्टी होती तर प्लॅन बनवला का नदीवर जेवण बनवायला जाऊ. मग पाणी घेतलं आणि मग काहीतरी खायला घ्यायला थांबलो. चिप्स वगैरे घेतलं आणि नयन बोलतो मला गाडीत यायचं ऊन लागते. मग त्याला पण गाडीत घेतलं आणि त्यानंतर त्यालाच लाकडं चोरायला पाठवली कारण की चूल पेटवायची होती. मग स्पॉटवर पोचून हरेशनी पाणी घेतलं, सूरजने साऊंड घेतलं, सगळ्यांनी आपापल्या गोष्टी घेतल्या, मी पण घेतलं आणि निघालो चालत. मग स्पॉटवर पोचल्यावर हरेशनी चूल पेटवत घेतली आणि बाकीची आपापली कामं करत होती. योगेश लागला होता गाणी लावायला. मग सूरजनी चिकन वगैरे धुवून घेतलं चांगलं आणि चूल पण पेटवली होती आणि योगेश लागला होता गाणी बोलायला. मयूर आणि भावेश लागला होता कांदा सोलायला. मग टोप ठेवला आणि हरेश लागला होता नाचायला. त्याला साथ देत होता सूरज. नंतर मग नयननी टाकली भाजी. मन्या शेफ आमचा भाजी बनवत होता. तर भाजी बनवत होती तेवढ्यात हे सगळे लागले नाचायला आणि हरेश आणि निलेश. मग आला किंग कुणाल. त्याची आतुरतेने सगळे वाट बघत होती का कधी येतो. मग तो आल्यावर काय ना अजूनच जोश आला. मग अजून जोशात नाचायला लागले सगळेजणं. मग नंतर थोड्या वेळ नाचून झाल्यावर सगळेजणं बसलो जेवायला. मग नंतर आलो पोहायला नदीवर. मग मी पण विचार केला का मारतो सूर. मी पण मारली सूर. पोहता तर येत नाही. इथे पण यांची काय गाणी थांबत नव्हती, नाचत होते, सगळेजणं बघत होते, सगळ्यांचा एन्जॉय चालला होता. मग आंघोळ वगैरे झाली, रेडी झालो आणि निघालो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.